ऑगस्ट रोजी असणाऱ्या जागतिक अवयवदान दिनानिमित्त जनजागृती व्हावी यासाठी जीवन विद्या मिशन 12 ते 19 ऑगस्ट दरम्यान अवयवदान अभियान राबवत आहे। याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नवी मुंबई वाशी रेल्वे स्थानक परिसरात जीवन विद्या मिशन तर्फे चला अवयवदानाचा संकल्प करूया, ऋण समाजाचे फेडूया हे ब्रीद वाक्य घेऊन अवयवदान जनजागृतीसाठी अवयवदान अभियान हे राबवण्यात आलं। या अभियानात माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, समाजसेविका कल्पना नाईक, संकल्प नाईक हे सहभागी झाले होते। त्या प्रसंगी जीवन विद्या मिशनचे सेक्रेटरी दीपक काळे, ट्रस्टी श्रीराम मूल्यमवार, अनुभवी ट्रस्टी प्रभाकर उंडे, प्रमोद राशम, वंदना पटाडे, माजी नगरसेविका लता मडवी यांच्यासह जीवन विद्या मिशनचे सदस्य उपस्थित होते। या अभियानाप्रसंगी संजीव नाईक यांनी सर्वांना असं आवाहन केलं की प्रत्येक जण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपल्यावर अनेक ऋण असतात आणि या समाजाचे ऋण फेडण्याचा एक मार्ग आणि संधी म्हणजे मरणोत्तर अवयवदान आणि म्हणूनच या अभियानात सहभागी होत आपली सामाजिक जबाबदारी बजावावी असे देखील आवाहन केले। जीवन विद्या मिशन सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं अनेक समाज उपयोगी उपक्रमांचा या ठिकाणी धडाका लावलेला आहे। आदरणीय प्रल्हाददादा पै यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जे सेवक मंडळी आहे ही वेगवेगळ्या उपक्रम या ठिकाणी घेऊन काम करत असतात। अवयव दान हे सर्व दानांचं दान हे श्रेष्ठच दान असतं, परंतु आता भारतासारख्या देशामध्ये आज सुद्धा अनेक रुग्ण त्यांना वेळेवरती अवयव उपलब्ध न झाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू होतो। असे अनेक घटक आहेत की ज्यांची समाजाला गरज आहे, परंतु दुर्दैवानं वेळ त्या गोष्टी त्यांना उपलब्ध होत नाही आणि जर तो व्यक्ती जर आज ह्यात असता तर त्यांनी समाजाला काहीतरी दिलं असतं। आणि ही बाब लक्षात घेऊन सद्गुरू वामनरावजी पै यांनी अनेक वर्षापासून या गोष्टीची उपयुक्तता आवश्यकता समाजाला सांगितलेली आहे, परंतु त्यांच्या पश्चात प्रल्हाददादा पै यांनी हे अभियान हे सर्व जनतेचं अभियान म्हणून, सर्व मानवतेचं अभियान म्हणून या ठिकाणी त्याला महत्त्व दिलेलं आहे। आणि आज नवी मुंबई वाशी या ठिकाणी या अभियानाचं अवयव दान अभियानाचं सुरुवात या ठिकाणी होते। मला विश्वास आहे की अवयव दान अभियानाचा उपयोग प्रत्येक व्यक्तीला होणार आहे, कारण जाती धर्म पंथ पक्ष वर्णाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि म्हणून हे उपक्रम मानवासाठी आहे, माणसासाठी। आणि मला विश्वास आहे की आमची ही सर्व सेवक मंडळी आहे ही कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी अपेक्षा न ठेवता लोकांसाठी काम करत असतात। आज ह्या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे। मला विश्वास आहे 15,000 पेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आमचं टार्गेट आहे 1 लाख लोकांनी या अभियानामध्ये रजिस्ट्रेशन करावं असं आमचं या ठिकाणी टार्गेट आहे, म्हणजे आमचं या ठिकाणी ध्येय आहे। मला विश्वास आहे की हा 1 लाख अवयवदान व्यक्तींचं या ठिकाणी टार्गेट पूर्ण होईल आणि पुढच्या ज्याला आवश्यकता आहे त्याला या ठिकाणी त्या गोष्टी उपलब्ध होतील असा मला विश्वास आहे। यावेळी या अभियानात सहभागी झालेल्या माजी महापौर सागर नाईक यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला। या प्रसंगी हातात बॅनर घेऊन पथनाट्य सादर करून अवयवदान संदर्भात व्यापक स्वरूपामध्ये जनजागृती आणि संकल्प करण्यात आला। या प्रसंगी उपस्थितांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। अवयवदान जनजागृती अभियान गेली 7 वर्ष म्हणजे एप्रिल 2017 पासून जीवन विद्या मिशन संस्था आणि महाराष्ट्र शासन, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, सार्वजनिक आरोग्य विभाग, झोनल ट्रान्सपोर्ट कोऑर्डिनेशन सेंटर ZTCC यांच्या संयुक्त विद्यमाने समाजात महाराष्ट्रभर बेळगाव, गोवा या सर्व राज्यामध्ये हा उपक्रम आयोजित केला जातो आणि आत्तापर्यंत या उपक्रमाला विविध माध्यमातून म्हणजे वेगवेगळ्या आम्ही कॅम्पेनिंगमधून म्हणजे ते नवरात्र असून ते गणेशोत्सव ते आत्ताचे कॅम्पेनिंगचे मीडियम आहे 16,000पेक्षा जास्त लोकांनी अवयवदानाचे फॉर्म भरलेले आहेत आणि आम्हाला सांगण्याची नमूद करावं असं वाटतं
की आमच्या जीवन विद्या परिवारातून या अभियानाची जनजागृती झाल्यानंतर 32 जणांनी अवयवदान प्रत्यक्षरित्या केलेलं आहे. नेत्रदान किंवा त्वचादान हे देखील प्रत्यक्षरित्या केलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवयवदानाची जनजागृती समाजात जीवन विद्या मिशन संस्था ही ZTCC यांच्या संयुक्त विद्यमाने करत आहे आणि जास्त लोकांनी अवयवदानाचा संकल्प करावा आणि आपले ऋण आहे समाजाप्रती ते फेडूया ही मी नम्र विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.